तो वेदवाचो विकुण्ठा मनोभिः सदा नेति नेतीति यत्ता गृह्णन्ति परब्रह्मरूपं चिदानन्दभूतं सदा तं गणेशं नमामो भजामः। दौर्भिर्युक्ताः चतुर्भिः स्फटिकमणिमयीमक्षमालां दधानाम् हस्तेनैकेन पद्मं शुकमपि च शुकं पुस्तकं चापरेण भासा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा भासमाना समाना सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना। ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य येषाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्त्यै अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। वासवांबिकेचं चरित्र आपण पाहिलं. कारण संकल्प हा करण्याकरता अधिकारीच व्यक्ती, देवता, गुरु, कारण संकल्पशक्ती त्यांचीच असते. आपण परमेश्वराच्या कृपेने काही संकल्प करतो आणि ते परमेश्वराच्या कृपेने पूर्ण होतात, म्हणजे याचा अर्थ त्याचाच संकल्प असतो. आपण मात्र मनामध्ये चांगले संकल्प ठेवायचे. तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. आपल्या मनामध्ये सदैव चांगले संकल्प असावेत, सदैव चांगले संकल्प असावेत. जगाचं कल्याण होऊ दे, सर्वांचं कल्याण होऊ दे, करणारा परमात्माच आहे, पण त्या शुभचिंतनाचं फल आपल्यालाही मिळतं. सत्यसंकल्पाचा दाता श्री भगवान सर्व करील पूर्ण मनोरथ. सत्यसंकल्पाचा दाता परमात्मा आहे, म्हणून नेहमी माणसाने सत्यसंकल्प करावे. मनामध्ये चुकूनही कुणाबद्दल वाईट चिंतन करू नये. कारण चिंती पराती येई घरा, हे मराठीमध्ये म्हणायच. दुसऱ्याचं वाईट चिंतता चिंतता आपलं वाईट व्हायला लागेल. दुसऱ्याकरता खड्डा खोदायचा, पण तो खड्डा खोदताना आपण खड्ड्यात अगोदर उतरतो, पण दुसरा उतरेल की नाही माहिती नाही. म्हणून याकरता सदैव माणसाने सत्संकल्प करावे. तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. आणि विशेषतः संत, सद्गुरू, महात्मा, देवता, ऋषी, मुनी यांचे संकल्प सिद्धीला जात असतात, कारण ते सत्संकल्प असतात. म्हणून प्रभूंनी सांगितलेलं आहे की तुझा संकल्प सिद्ध होईल. वासवांबिकेला म्हणतात ते, कारण ती पराशक्ती आहे. तरी त्या कथेमध्ये तिने अग्निकुंडात उडी टाकली, तसं भगवान श्रीकृष्ण निधामाला गेले. याचा अर्थ ते इथं आहे नाही तसं नाही आहे, इथे अजूनही आहे. तसं वासव्यांबिकाने ती लीला केली, शत्रूचा नाश करण्याकरता अग्निकुंडामध्ये उडी टाकली. हे जरी खरं असलं तरी ती देवता आजही विद्यमान आहे. श्रीपाद म्हणतात की आणखी 14 वर्ष, म्हणजे याचा अर्थ ही घटना 16व्या वर्षी झालेली आहे. म्हणजे 30 वर्ष मी या भूतलावर राहील, पार्वतीने सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर ते म्हणतात की मी गुप्त होईल. अगोदर भविष्यवाणी केली, नंतर सगळा इतिहास घडलेला आहे. ते कुरवपूरला आले, तिथे अनेक वर्ष राहिले, नंतर ते कृष्णेमध्ये गुप्त झाले. आणि त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराकरता, कारण मोक्ष मार्गाचं साधन संन्यास सांगितलेलं आहे. कारण माणसाला मोह खूप आहे आणि संन्यास म्हणजे सगळ्यांना तिलांजली देणे, कसल्याच प्रकारचं ममत्व नसणे, कसल्याच कामना नसणे, काम्य कर्माचा उद्भूत मनामध्ये न होऊ देणे, हे फार महत्वाचं आहे. माणसं कर्म सोडून देतील, पण मनात होणारे संकल्प विकल्प थांबवता येत नाही. आणि त्याच्यावर विजय प्राप्त करण्याकरता संन्यास आहे. काम्यानाम कर्मणाम न्यासः संन्यासम कवयो विदुः. संन्यास इतका सोपा नाही आहे. संपूर्ण कामनांचा नाश,
मग इथं संन्यास घेतल्यानंतर स्वतःच आत्मपिंड द्यावं लागतं, स्वतःच श्राद्ध करावं लागतं. प्रवृत्ती लक्षणम कर्म ज्ञानम संन्यास लक्षणम. संन्यासाला केवळ ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न केला पाहिजे. अहम ब्रह्मास्मी याच अनुदिन चिंतन केलं पाहिजे. संन्यासाकरता बरेच नियम आहेत. त्यांनी व्याख्यान देऊ नये, फक्त आत्मचिंतन करायचे. त्यांनी नारद परिव्राजकोपनिषद नावाचं उपनिषद आहे, त्यामध्ये संन्यासांनी कसं राहायचंय त्याचे सुंदर लक्षण सांगितलेले आहेत. प्रथमच सर्वेषणा मुक्त झालं पाहिजे. सर्वेषणा विनिर्मुक्त, लोकेशना वित्तेषणा दारेषणा या सगळ्या इच्छा संपल्या पाहिजेत आणि नेहमी प्रसन्न राहायचंय, सुखदुःखाच्या पलीकडे जायचंय. त्यांना बरोबर 2 कौपीन, 1 कंथा, दंड आणि कमंडलू 4 वस्तूच समोर ठेवल्या पाहिजेत. यापेक्षा जास्त वस्तूचा संग्रह करता येत नाही, त्यांना परमाहुच म्हणता येत नाही. कौपीन युगलम कंथा दंड 1 परिग्रह, कौपीन 2, दंड 1 परिग्रह 1 दंड, यते परमहंसस्य नाधिकम तु विशिष्यते. यापेक्षा अधिक काही नाही. म्हणजे दंड आवश्यक आहे संन्यासाला. बरेच संन्यासी दंडधारी नसतात, ते संन्यासी नाही आहेत. उदरनिमित्तम बहुकृतवेशम असे पाहायला मिळतात. म्हणून दंडधारी जे संन्यासी आहेत त्यांच्याकरता हे नियम आहेत. काषाय वस्त्र परिधान केला म्हणजे संन्यासी होतो असं मात्र अजिबात नाहीये. अंतरंगातून सगळ्या गोष्टीचं वैराग्य निर्माण होणे. जर यदा कदाचित संन्यासाने या 4 गोष्टीपेक्षा अन्य वस्तूचा संग्रह केला, यदि वा कुरुते रागात अधिकस्य परिग्रहम, या 4 वस्तूपेक्षा एकही गोष्ट जास्त जरी संग्रहात केली, रौरवम नरकम गत्वा, ते रौरव नरकाला जातात आणि तिर्यक योनीषु जायते आणि पशु योनीमध्ये जन्मतात. ते संन्यास घेतल्यानंतर नियम आहे. म्हणजे एकही 5वी वस्तू संग्रह करायची नाही, हे त्यांच्याकरता नियम आहे. कुटुंबम परदारांश्च वेदांगानि च सर्वशः, खूप नियम सांगितलेले आहेत. रागद्वेष विमुक्तात्मा, रागद्वेषापासून पलीकडे गेलं पाहिजे. समलोष्ठाश्म कांचनः, सोनं आणि माती हे सारखे वाटले पाहिजेत. त्रिदंड किंवा एकदंड सांगितलेला आहे. आता हे दंड प्रतीक आहे. खरं पाहता त्यात मनोदंड, कायदंड आणि वाग्दंड या 3 गोष्टी जिंकणं अत्यंत आवश्यक आहे संन्यासाला. मन जिंकणं अत्यंत अवघड आहे. पण पहिला मनोदंड, त्रिदंडी म्हणतो आपण. ते 3 दंड काय आहेत? मनोदंड, वाग्दंड, काय बोलायचं काय बोलायचं नाही याच्यावर नियंत्रण पाहिजे. प्रापंचिक गोष्टी बोलता येत नाहीत संन्यासाला, फक्त परमार्थिक विषयच बोलायचे. आणि कायदंड, शरीर स्वाधीन पाहिजे. गावामध्ये भिक्षा मागून जगायचंय आणि त्यामध्ये असं नियम सांगितले की संन्यासाने एकटं राहायचंय, त्याला संन्यासी म्हणतात. कुठेही प्रवास करताना सुद्धा एकटं राहायचं, त्याला संन्यासी म्हणतात. 2 झाले त्याला मिथुन किंवा युगल असं म्हणतात. म्हणजे संन्यास धर्मातून हा धोका बंद झालेला आहे. 3 झाले की तिथे समुदाय होतो आणि त्यामुळे संन्यास त्याला बाधा होते. संन्यासाकरता काही नियम आहेत, माहिती करता सांगतोय. संन्यास धर्मसिंधूमध्ये तर वर्चस्व सांगितलेलं आहे. कलियुगामध्ये कारण होत नाही, त्याचे नियम पाळणं होत नाही. अग्निहोत्र कलियुगात पूर्ण होत नाही. अग्निहोत्रम गवालंबम, संन्यासम फलपैत्रकम आणि देवराज्य सुतोत्पत्ती कलौ पंच विवर्जयित सांगितलेलं आहे. अवघड आहे याचा अर्थ. आता वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज किंवा शंकराचार्य कलियुगातच झाले. याचा अर्थ अवघड आहे, करू नये घेऊ नये असा अर्थ काढू नका. अग्निहोत्र घेतलं पाहिजे, संन्यास घेतला पाहिजे, परंतु ते सहज शक्य नाहीये, कठीण आहे.
म्हणून त्याकरता नियम आहेत. त्यांनी काय करायचंय, भिक्षाटन करून खायचंय. नटादी प्रेक्षणम, नाटक पाहायचं नाही, जुगार खेळायचा नाही, पाहायचा नाही, कुणाचे गायन चाललेले ऐकत बसायचे नाहीये, स्त्रियांशी बोलायचं नाहीये, मंचकावर खुर्चीवर बसायचं नाहीये. मंचकम म्हणजे उच्चासनावर पलंग किंवा खुर्चीवर बसायचं नाहीये. शुक्ल वस्त्रांच, काषाय वस्त्रा व्यतिरिक्त इतर रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही, त्यात पांढरं वस्त्र अजिबात धारण करायचं नाही. स्त्री कथा लौल्यम, स्त्रियाच्या कथेमध्ये अजिबात बोलायचं नाही. दिवा स्वापम, दिवसा झोपायचं नाही. यानात बसून जायचं नाही, वाहनात बसून जायचं नाही, पायीच जायचं. यतीनाम, हे जर केले 6 गोष्टी म्हणजे पलंगावर बसणं, वेदवस्त्र परिधान करणं, स्त्रियाविषयी कथा बोलणं, दिवसा झोपणं आणि वाहनात बसून जाणं, यतीनाम पतन आणि षट, हे यतींच्या पतनाला कारणीभूत होतात. म्हणून याकरता हे सगळे नियम सांगितलेले आहेत. यात यज्ञोपवीत काय वगैरे सगळा भाग खूप मोठा सांगितलेला आहे. म्हणून हा संन्यास धर्म लुप्त होत चाललेला आहे. म्हणून त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात की कलियुगामध्ये परत एकदा संन्यास धर्माची स्थापना करण्याकरता संन्यासी झाले बरं का खरंच. म्हणजे शंकराचार्य, त्यानंतर परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, त्याच काळामध्ये करपात्रीजी महाराज, त्यानंतर श्रीधर स्वामी, हे अगदी संन्यास धर्माला तलांभूत असणारी मंडळी, प्रातस्मरणी असणारी मंडळी. तर असं मी अवतार घेईन आणि संन्यास धर्माला प्रोत्साहन देईन आणि त्यावेळी 80 वर्ष राहीन आणि 80 वर्षानंतर तो त्या अवतारामध्येच मी कर्दळीवनात जाईन. कर्दळीवनामध्ये 300 वर्षापर्यंत समाधीत राहीन आणि तिथून प्रज्ञापुरात म्हणजे अक्कलकोटला येईन, प्रकट होईन आणि स्वामी समर्थ या नावाने मी कार्य करेन. अवधूत अवस्थेमध्ये राहीन. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांनी ते भविष्यवाणी केली आहे की नृसिंह सरस्वतीच स्वामी समर्थ म्हणून प्रकट होतील, असं त्यात लिहिलेलं आहे. पुढे सांगतात कलियुगामध्ये मानवाची शक्ती कमी होत चाललेली, कलियुगामध्ये सगळं क्षीण होत चाललेलं आहे आणि परतत्व जे आहे, परमात्म तत्व आहे, ते कलियुगातल्या मानवाच्या उद्धाराकरता आपल्या स्थितीहून खाली, कारण जगाच्या कल्याणाकरता खाली आलं पाहिजे, कारण समाज खालावलाय. समाजाची स्थिती अत्यंत खालच्या थराची आलेली आहे. त्यामुळे त्यांचा उद्धार करायचा असेल तर देवांना किंवा संतांना सुद्धा अवतार म्हणतो आपण, अवतरण केलं त्यांनी आपल्या स्थितीहून ते खाली आले. सगुण रूपात येऊन ते मानवाचं कल्याण करण्याकरता संत महात्म्याच्या रूपामध्ये, देवाच्या अवतारामध्ये ते अवतार घेऊन जगाचं कल्याण करण्याकरता कार्यरत आहेत. म्हणून ते परतत्व सुद्धा खालच्या स्तराला येईल आणि शरीरधारी प्रभूंचा अवतार ते कृपाच आहे. कारण निर्गुण निराकार परब्रह्म कुणाला कळणार आहे? कलियुगातल्या माणसाला तर दर्शन होणं शक्यच नाही. म्हणून सगुणाची तरी उपासना घडावी, म्हणून परमात्मा सगुण रूपामध्ये या ठिकाणी प्रकट होतो आहे. कलियुगामध्ये वैशिष्ट्य असं आहे की थोड्या उपासनेने भरपूर प्राप्ती होते. पण कलियुगामधला मानव धन्य आहे. कलियुगातल्या माणसाचं भाग्य खूप मोठं आहे. केवळ प्रभूच्या स्मरणानं भगवंताची प्राप्ती त्याला होईल, केवळ भगवंताची स्मरण केल्यामुळे. तसं पाहता कलियुग भयंकर आहे. कलियुगाचं वर्णन व्यासाधिकांनी केलेलं आहे, तुलसीदासांनी वर्णन केलंय, कलियुग आपल्या ग्रंथ सगळ्या संतांनी केलंय. कलियुगामध्ये काय होणार आहे? कलिमलग्रसे धर्मसभ, कलिमलग्रसे धर्मसभ, लुप्त भये सद्ग्रंथ, दंभिन निजमती कल्पी करी, प्रकट किये बहुपंथ. प्रत्येकाने आपापले संप्रदाय, आपले आपले पंथ, आपले आपले धर्म निर्माण केले. त्यात शब्द वापरलाय तुलसीदासांनी दांभिक. दांभिकानी मी काहीतरी अलौकिक कार्य करतो आहे म्हणून वेगळे वेगळे पंथ निर्माण केले आणि आपलं साम्राज्य पसरवायचा प्रयत्न केलाय. ते कलिमलग्रसे धर्मसभ, आणि खरा धर्म बाजूला राहिला. खरा धर्म नाही माहित कुणाला, तो बाजूला राहिला. लुप्त भये सद्ग्रंथ, आणि खरे जे ग्रंथ आहेत वेदादी ग्रंथ त्याला महत्व दिलं नाही, ते लुप्त होत चाललेले आहेत हळूहळू.
आणि दंभिन निजमती कल्पी करी, आपल्या मनाने दांभिक लोकांनी कल्पना करून प्रकट किये बहुपंथ, अनेक पंथ निर्माण केलेले आहेत. खरं आता कलियुग अत्यंत महान आहे, पण त्यामध्ये कशी अवस्था मानवाची होणार आहे याच्यावर सांगतात, जे शास्त्रांनी सांगितलेले पुरातन कालापासून ते लुप्त होत जाणार आहे. वर्णाश्रमाचारवती प्रवृत्तीर्न कलो युगे, कलियुगामध्ये वर्णाश्रम धर्म पालन करण्याची इच्छा राहणार नाही. त्याच्यात काय सगळं एकच आहे. भगवंतानी चातुर्वर्ण्यम मया श्रेष्ठम म्हटलेलं आहे, भगवंतानी निर्माण केलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही हस्तक्षेप का करता? आणि वर्णाश्रम विभागोयम यस्मिन देशे न विद्यते सम्लेंछ देशो विज्ञेयो. ज्या देशामध्ये वर्णाश्रम विभाग नाही तो म्लेंछ देश आहे, हा शास्त्रात लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे कलियुगाचा प्रभाव आहे. सर्वमेव कलो शास्त्रम यस्य यद वचनं द्विजः, जो कोणी शहाणा बोलेल तेच प्रमाण, ते कोणी शास्त्रात असो की नसो. त्यामुळे अनेक विद्वान गावोगाव निर्माण होतील, त्याच्या बुद्धीला जे पटलं ते सांगणार, ते शास्त्र असं मानलं जाईल, पण शास्त्राचा अभ्यास करून सांगितलं जाणार नाही. स्त्रीणाम रूपमदश्चैव, स्त्रियांना रूपाचा अहंकार असेल. केशैरेव भविष्यती, कशामुळं? केशामुळं. सौंदर्य केशामुळं दाखवलं जाईल. सुवर्ण मणी रत्नादो वस्त्रे चोपक्षयंगते, सुवर्ण मणी रत्न अलंकार जे धारण करायचे ते कलियुगामध्ये क्षय अलंकार धारण करणार नाहीत, किंबहुना मंगळसूत्र सुद्धा धारण करणार नाहीत. आज परिस्थिती पाहतोय. खरं पाहता कलियुगाला फार वर्ष झाले नाहीत. कलियुगाला प्रारंभ होऊन या वर्षी 5122 वर्ष झाली फक्त. 4,32,000 वर्षाचा काळ, त्यामध्ये 5122 वर्ष झालेली आहेत, आणि कलियुगाचा राहिलेला काळ 4,26,887 वर्ष बाकी आहे. काय काय होईल पुढे? कलियुगाच्या पहिल्या चरणात आपण आहोत. फक्त 5122 वर्ष झाले तर आपण हे पाहतोय. काय? अंगावर अलंकार मंगळसूत्र सुद्धा राहणार नाही. कलो स्त्रियो भविष्यन्ति तदा केशैरलंकृता, फक्त केशाची विभूषा करण्यामध्ये शोभा मानली जाईल. ग्रहांता द्रव्य संघाता, यांचं सगळं धन घर बांधण्यामध्ये संपते. हा अलिशान बंगले, मग याचं कर्ज त्याचं कर्ज काढून घरं बांधली, अलिशान घरं बांधली जातील. विवाहान कलौधार्या, कलियुगामध्ये विवाह होणार नाहीत, लग्न होणार नाहीत. सह्या केल्या की लग्न झालं. भागवतामध्ये लिहिलंय, स्वीकार एव चोदवा, हो स्वीकार केला, ऍक्सेप्टन्स केलं, विवाह झाला असं गृहीत धरलं. आणि समान पौरुषम जे येतो, समान हक्क, पुरुष आणि स्त्री याचा समान हक्क, हे व्यासांनी लिहून ठेवले. पहा, आज आपल्याला आश्चर्य वाटेल व्यासाधिकांची बुद्धिमत्ता कशी असेल. त्या काळात त्यांनी लिहून ठेवलंय की समानम पौरुषम चेतो, समान हक्क मागितला जाईल. अस्नात्वा भोजनो, स्नान न करता लोक जेवतील. अग्निदेवता तिचं पूजन नाही होणार. करिष्यन्ति कलो प्राप्ते न च पिंडोदक क्रिया, आपल्या बापाचं श्राद्ध करणार नाही. हा इकडे ते काहीतरी थोडे जाणीव असते म्हणून काही लोक गरीबाला मदत करतील, कुठेतरी मंदिरात अन्नदान करतील, पण श्राद्ध करणार नाही. आणि श्राद्धाला पर्याय नाही, लक्षात घ्या. याच्या ऐवजी हे असं शास्त्रात सांगितलं नाही, हे कर्म केलंच पाहिजे. आदेश आहे हा, एष आदेश, हा आदेश आहे. पुढे पुढे भयानक परिस्थिती होणार आहे. भविता योषिताम सूती 65 सप्तवार्षिकी, भविष्यामध्ये 5, 6 आणि 7 वर्षाला स्त्रिया प्रसूत होतील, मुली प्रसूत होतील. आणखी दुसऱ्या ग्रंथात दिलंय, सीदंतीच्या अग्निहोत्राणी, अग्निहोत्र बंद पडेल. गुरुपूजा विनश्यती, गुरुची पूजा नष्ट होईल. कुमार्यश्च प्रसूयन्ते, कुमारिका प्रसूत होतील. प्राप्ते कलियुगे, बस हे व्यासांची भविष्यवाणी आहे. आणि माणसाचं पतीचं आयुष्य किती राहील? 9 वर्षाणाम, मुली किती असतील? 5, 6, 7 वर्षाच्या आणि 9, 10 वर्षाचे पतिदेव. हा सुंदर विवेचन केलंय. आज आपण पाहतो ना,
त्यांच्या बुद्धिमत्तेला वंदन करा वारंवार. माता पित्याला घरी ठेवणार नाही. सासू सासरे पूज्य होते. श्वशुर श्वशुर भूयिष्ठा गुरवश्च कलो नृणाम. सासू आणि सासरे हे गुरु असते. शालाद्या मेहुणा, आणि भार्याश्च मेहुणा, मेहुण्याची बायको, हे सगळे प्रिय होणारे. सुहृदो मुनिसत्तमः, हे सुहृद आप्त राहतील. कस्य माता कस्य पिता, हा कुणाची आई कुणाचे वडील. यथा कर्मानुगपमान, आता वडील जर राज बघत असतील, त्यांचं प्रारब्ध आहे, त्याला आम्ही काय करणार, अशी म्हणणारी संतती निर्माण होईल. इति चोदा हरिष्यंती श्वशुरानगता नरा. सासरवाडीत राहणारे लोक हे उदाहरण देतील की त्यांचं प्रारब्ध आहे म्हणून दुःख भोगतात. त्यामुळे सगळी साधनं काम करणार नाही. कलिदावानले नाद्य साधनम भस्मतांगतः. जे काही साधनं करतायत लोक, उपासना करतायत, ते कलीच्या प्रभावामुळे भस्म झालेली आहेत. पाखंड निरता संतो, संत पाखंडी होती. सगळ्या शास्त्रांची टीका करतील. मोठमोठे वक्ते हे शास्त्र निर्माण केली आहेत. काही ज्योतिषाची निंदा करतील, काही वास्तूची निंदा करतील. माझच खरं असं नाहीये. शास्त्र सगळे निर्माण अतींद्रिय असणाऱ्या, ज्ञानी असणाऱ्या ऋषींनी केले आहेत. त्याला खोटं बोलायचा अधिकार आपण करू नये. हा पटत नसेल तर मौन धारण करावं, पण ते खोटं आणि हे खोटं असा म्हणायचा अधिकार कुणाला नाही. कारण हजारो वर्ष तपश्चर्या करून त्यांच्या अतींद्रिय बुद्धीने त्यांनी ते लिहून ठेवलेले आहेत. म्हणून ते शास्त्र खोटे म्हणू नका. पाखंड निरता संतो, पाखंडी होतील संत. आणि विरक्ताच परिग्रहा, आणि विरक्तपणा दाखवतील पण घेत राहतील, अशी परिस्थिती होईल. एवढंच नव्हे, पुत्र पितृवधं कृत्वा, पुत्र पित्याचा वध करतील संपत्ती करता, प्रॉपर्टी करता. उदाहरण ऐकायला येत आहेत. पुत्र पितृवधं कृत्वा, पिता पुत्र वधम तथा, किंवा पिता पुत्राला वध करतील संपत्तीच्या मागे लागून. असा हा कलियुगाचा प्रभाव आहे. परंतु या ग्रंथात लिहिले श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतामध्ये ही एक गोष्ट आहे की कलियुगात जो जन्मला तो भाग्यवान आहे. कसं काय भाग्यवान आहे? सत्ययुगामध्ये हजारो वर्ष साधना करून जे फल मिळतं ते त्रेतायुगामध्ये शेकडो वर्ष साधना करून मिळेल. ते द्वापारयुगामध्ये 2 आकड्याच्या संख्येमध्ये मिळेल. 100 वर्षाच्या आत साधना केली तरी मिळेल. आणि यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. आणि जे तपश्चर्येने फल मिळत नाही, यागाधिकाने मिळत नाही, योगाने मिळत नाही, ते सगळं फल कलो केशव कीर्तनात, कलियुगामध्ये भगवंताच्या नामस्मरणाने ते प्राप्त होणार आहे. कलियुग दोषाचा सागर आहे. कलेर दोष निधे राजन. शुकदेव म्हणतात, राजन, कलियुग हा दोषाचा सागर आहे. कलेर दोष निधे राजन अस्ति एको महान गुण. पण एक गुण त्यातला चांगला आहे. कोणता? कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. भगवान कृष्णाचं कीर्तन केलं, स्मरण केलं, मुक्त संग परम व्रजेत, तो मोक्षाला प्राप्त होतो. कृते ध्यायतो विष्णू. कृतयुगामध्ये ध्यान लावून बसायचं, समाधीमध्ये बसायचं. त्रेतायुगामध्ये यजतो मखैहि यज्ञ करायचे. द्वापारे परिचर्यायाम भगवंताची उत्तम उत्तम पूजा द्वापारयुगात करायची. आणि कलो तद हरिकीर्तनम. कलियुगामध्ये केवळ हरिकीर्तन, भगवंताच्या नामस्मरणाचं कीर्तन. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा षोडशाक्षरी मंत्र कलियुगामध्ये तरुणोपाय मंत्र सांगितला. आणि तरुणोपनिषद नावाचं उपनिषद आहे, त्यामध्ये कलियुगामध्ये तरुण जाण्याकरता हा मंत्र सांगितलेला आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा मंत्र सांगितलेला आहे. म्हणून म्हणतात कलियुग समनहियान युग. कलियुगासारखा दुसरा युग नाही. जो नर कर विश्वास, ज्याचा विश्वास आहे त्याला कलियुगासारखा दुसरा युग भेटणार नाही. गाई राम गुणगण भवतर विनती प्रियास. भगवंताचे गुण गायले की बस भवतर विनती प्रियास, हा भावसागर सहजपणे तरुण जाते. बर,
प्रत्येक युगामध्ये अशी परिस्थिती आहे की पाप मनाने होतं, मनानेच पाप होतं. कारण कुठल्या वाईट गोष्टीचा विचार मनामध्येच येतो आणि वाईट चिंतन झालं, मानसिक हिंसा, मानसिक द्वेष मनानेच होतात. सुरुवातीला मारायचं असेल तरी मनातच निर्माण होतं. चोरी करायची मन सांगतं चोरी कर, म्हणजे पापाला मूळ कारण आहे मन. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयो. तर मन पाप करतं. मनसैव कृतम पापम न शरीर कृतम कृतम. शरीर पाप करत नाही हो, मन करतं. मग मनाने सांगितलं तर शरीर तसं वागतं, पण पाप होतं मनामध्ये. पण कलियुगामध्ये मात्र असा कोणताही मनुष्य नसेल की ज्याच्या मनामध्ये पाप येत नाही. बिचारे नरकाला जातील. पण भगवंतांनी दया केली आहे. ते म्हणतात मनाने केले ना ठीक आहे, मन जाता है जाने दे, तन मत जाने दे. प्रत्यक्ष पाप नाही करायचंय. मनात मन अत्यंत अधोगती आहे, फार खालच्या थराचे मन. ते नेहमीच कधी वरचा विचार करत नाही. अधोगामी त्याला म्हणतो आपण. पाणी आणि मन हे दोन्ही अधोगामी आहेत. पाणी सांडलं की उताराकडे वाहतं, पण मन हे नेहमी विषयाकडेच वाहतं, अधोगामी, खालच्या विषयाकडे. भगवंताचा विषय होत नाही. विषय तो त्याचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, हे होत नाही. नारायण विषय होत नाही, अन्य विषय मात्र होतात. म्हणून कलियुगामध्ये एक उपाय संतांनी सांगितलेला आहे. कली कर एक पुनित प्रतापा, मानस पुण्य होय नाही पापा. मनाने केलेलं पुण्य त्याला प्राप्त होतं, पण मनाने केलेलं पाप त्याला लागत नाही. काय तुलसीदासांनी सांगितलेलं आहे, आपल्या जीवनाचा कल्याणाचा मार्ग सांगितलेला आहे की मन हे नेहमीच अधोगामी आहे, नेहमीच पाप करणार आहे. परंतु कलियुगामध्ये मनाने केलेलं पाप त्याचा दोष लागत नाही, पण पुण्य केलं सहजपणे जरी भगवंताचं नाव मुखाला आलं तरीही त्याला उत्तम गती प्राप्त होते. बर, किती काल करावं लागेल कलियुगामध्ये साधना? यत कृते दशभिर वर्षैः. कृतयुगामध्ये 10 वर्षाची तुम्ही साधनावरी करून फल मिळवाल. त्रेतायाम हायनेन तत्. त्रेतायुगामध्ये 6 महिने केलं की ते 10 वर्षाचं फल प्राप्त होईल. द्वापरे तच्च मासेन. द्वापार युगामध्ये 1 महिन्यात तपश्चर्या केली की ते फल मिळेल. म्हणजे सत्ययुगामध्ये 10 वर्षात मिळणार होतं, त्रेतायुगामध्ये 6 महिन्यात मिळणार होतं, द्वापार युगामध्ये तेच फल 1 महिन्यात मिळेल. आणि अहोरात्रेण तत्कलौ. कलियुगामध्ये अहोरात्रामध्ये ते सगळं पुण्य मिळेल. असा कलीचा प्रभाव आहे. त्यामुळं कलियुगात ते जन्मले ते श्रेष्ठ भाग्यवान आहेत असं वर्णन आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत आणि ते केवळ भगवंताच्या नामाने. कलो भक्ती कलो भक्ती भक्त्या कृष्ण पुरस्थित. कलियुगामध्ये केवळ भक्ती. हरेर नामेव नामे हरेर नाम हरेर नाम नामेव मम केवलम कलो नस्त्यैव 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 गतिरन्यथा. कलियुगामध्ये केवळ नाम केवळ नाम केवळ नामच. कसंही नाव घ्या पण फल मिळणार आहे. कलियुगात लोकांचं भाग्य. सदा येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता, घरी दारी शय्येवरी प्रति सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजून भगवत चिंतन करी. अशा प्रकारे कलियुगाचा महिमा. पण कलियुगातला मानव धन्य आहे. केवळ दत्त प्रभूच्या स्मरणाने त्यांची कृपा होते आणि मनुष्य पतनापासून वाचतो. माणसाला पतन होण्याकरता जेवढे मार्ग आहेत ना, त्यापेक्षा उद्धरून जाण्याकरता एकच मार्ग. श्रीचरणाचा अनुग्रह प्राप्त झाला, सगळे पतनाचे मार्ग संपले महाराज. हे परम सत्य आहे. हे खरं सांगतोय असं नाही, परम सत्य आहे, शाश्वत सत्य आहे, त्रिकाला बाधित सत्य आहे. स्मरण अर्चन केल्यामुळं त्रिपाद श्री प्रभूशी अनुसंधान. त्या ग्रंथाचं पारायण, त्रिपादांचा जप, अष्टादशाक्षरी मंत्र, त्रिपादांचे स्तोत्र, घोरात कष्टात उद्धारात मान नमस्ते, अत्यंत सुंदर स्तोत्र आहेत. याच्यामुळे काय होतं, श्रीपादाशी अनुसंधान जुळतं आणि अनुसंधान जुळल्यामुळं साधकांचं पापकर्म दोष विषय वासना
हे सगळं निघून जायला लागलं. श्रीपाद स्वतः आपले दोष ओढून घेतात आणि त्यांच्याकडून येणारी शुभस्पंदन आपल्याला देतात. आणि साधकांचं भक्ताचं पाप सगळं जाळून टाकतात आणि आपल्या तपश्चर्येचं फळ ते साधकांना देतात. भगवंत साधना करतात कशा करता? आजही शंकर ये मार्गीचा कापडी महेशू अजूनही भगवान शंकर महायोगाची सिद्धयोगाची साधना अजून करतायत का? साधकांना ही शक्ती कार्य करण्याकरता मिळावी म्हणून अजूनही ही मार्गीचा कापडी महेशू अजूनही भगवान महेश शंकर सुद्धा अजून साधना करतायत. नर नारायण तपश्चर्या करतायत बद्रीनाथला का? तर जगाच्या कल्याणाकरता त्यांची तपश्चर्या ही फलद्रूप येते आणि ती तपश्चर्याचं पुण्य ते भक्ताला देत असतात, साधकांना देत असतात. जडस्वरूपी कर्मफलाचं शोषण करतात आणि भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात. क्षणोक्षणी त्याच्या कर्माचा विध्वंस करतात. माणसाकडून कर्म होत असतं नेहमी, कर्म न करता राहू शकत नाही. सत्कर्म झालं पाहिजे पण सत्कर्म करता करता दुष्कर्म व्हायला लागतात आणि त्याचा मात्र तुझा संकल्प श्रीपादांच्या चरणी अनन्य असेल तर ते मात्र त्याचा दुष्कर्माचा नाश करतात, सत्कर्माचं फल देतात आणि मुक्ती देतात. आणि तेव्हा शंकर भटांनी प्रश्न केलाय, स्वामी 7.5 त्रासातून शंकराची सुटका झाली नाही असे ऐकले. ग्रहासंबंधी त्रासातून श्री गुरु सार्वभौम कशा प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना त्यांनी पळणीस्वामीला केलेली आहे. आणि त्यानंतर पळणीस्वामी हे त्याबद्दल सांगतायत. त्याचा आपण नंतरच्या शास्त्रामध्ये विचार करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वोपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. यामध्ये आपण जे प्रश्न मंजुषा टाकतो आहोत, जास्तीत जास्त लोकांनी त्यामध्ये सहभागी व्हावं. तो आनंद वेगळा आहे. आपण प्रश्न ऐकले आणि त्याची प्रश्न दिली, एक मनाला सात्विक आनंद मिळतो. म्हणून आपण सोडवायचा प्रयत्न करायचा. तिथे कोणी परीक्षा घेत नाही, तुमची कोणी मार्क देणार नाही, मार्क्स वगैरे आता काही नाही, पण एक आपल्याला सात्विक आनंद मिळतो. आपण सर्वांनी प्रश्न मंजुषाही सोडवावी. काही याबद्दल शंका असतील तर आपण मला माझ्या व्हॉट्सअपवर पाठवू शकता. त्याचं विवेचन मी प्रवचनाद्वारे करत राहीन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.